रामकृष्ण हरी. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या सरोवराखाली किती खोल प्रवाह दडलेले असतात हे फक्त पाण्याचं शांतपण सांगू शकतं. तसंच आहे या नोव्हेंबर महिन्यातील मकर राशीचं राशी भविष्य, म्हणजेच मकर राशीचं नशीब. तर बघा, वरून सगळं स्थिर, संयमी आणि शांत दिसेल, पण आत खोलवर काही मोठं घडतंय. काहीतरी असं जे तुमच्या पुढच्या जीवन प्रवासाचं दिशानिर्देश ठरणार आहे किंवा ठरवणार आहेत. तर बघा, काहीतरी असं वेगळं या महिन्यामध्ये मकर राशीसाठी घडणार आहे. तर काय घडणार आहे ते आपण पाहणारच आहोत. त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ पाहावा लागणार आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर लगेचच जा, अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण जसे तुम्ही लाभ घेणार आहेत या माहितीचा, तसंच इतरांनाही होऊ दे, तुमच्या प्रियजनांना याचा लाभ होऊ दे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि जर काही तुमचे प्रश्न असतील तर खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला संपर्क साधू शकता. आणि बघा, आता मकर राशीसाठी हा नोव्हेंबर महिना कोणकोणते चमत्कार, कोणकोणते गूढ रहस्य उलगडणार आहे ते. तर बघा, या महिन्याची सुरुवात तुम्हाला नियंत्रण आणि वेळेचं महत्त्व शिकवणार आहे. वा, मकर राशीचा स्वामी आला शनी, आणि शनी महाराज नेहमी स्ट्रिक्ट, डिसिप्लिन, तुम्हाला कसं सतत बिझी ठेवावं याचाच विचारत असतात. त्यामुळे तुम्ही सतत कामच करत असतात. नेहमी बघा, तुम्ही कधीतरी फ्री असतात का? जर स्वतःला क्वेश्चन केलात तर तुम्हाला त्याचं उत्तर लगेच मिळेल. तर पहा, मकर राशीवाल्यांसाठी नेहमी बिझी असणारी ही रास आहे. नोव्हेंबरमध्ये शनी महाराज तुमच्यासाठी एक अदृश्य परीक्षेचा काळ घेऊन येत आहेत. वा, नेहमी परीक्षा, नेहमी कष्ट असतात, परिश्रम असतात, आणि आता काय, तर आता एक परीक्षेचाच काळ घेऊन आलेले आहेत. म्हणजे एक मिनिट पण तुम्हाला शांत बसता येणार नाही आहे या महिन्यामध्ये. शिस्त, जबाबदारी आणि आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. लवकर तयार व्हा. तुमच्या मेहनतीचा हिशोब आता विश्व घेणार आहे. ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं त्यांना परिणाम सोन्यासारखे मिळतील. तर त्यासाठी तुम्हाला आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. ज्यांनी टाळाटाळ केली, लेझीपणा केला, आळशीपणा केला, त्यांच्यासाठी शनीचा धडा कठीण पण शिकवण देणारा असणार आहे. तुम्ही जर एखाद्या कामामध्ये हायघाई केलेली असेल किंवा चुकवाचुकवी केलेली असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ पण मिळणार आहे. पण त्यामधून पण तुम्हाला काहीतरी नवीनच शिकायला मिळणार आहे. तर भिण्याचं कारण काहीच नाही आहे. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना बघा एक वेगळंच रूप घेऊन आलेला आहे. कोणतं रूप आहे, तर बघा, स्थैर्य घेऊन आलेला आहे. यामध्ये स्थैर्य म्हणजे एक ठामपणा किंवा एक शांतता, स्थैर्यपणा करिअर आणि व्यवसायामध्ये गुप्त प्रगती करणारा हा महिना आहे. कोणालाही कळणार नाही, पण तुमची प्रगती आतून चालू असणार आहे, सगळ्यांच्या नकळतपणे. हा महिना तुमच्यासाठी वरून शांत पण आतून जोरदार हालचालींनी भरलेला आहे. कोणालाही कळणार नाही की नेमकं तुमच्या मनामध्ये काय चालू आहे किंवा तुम्ही काय करणार आहात, पण तुमच्या आतमध्ये, मनामध्ये एक वेगळीच हालचाल सुरू असणार आहे, एक वेगळीच प्लॅनिंग असणार आहेत, आणि त्यानुसारच तुम्ही काम करणार आहात, पण दाखवणार नाही आहात. शेवटी जेव्हा रिझल्ट येईल तेव्हाच लोकांना कळेल की यस, हे असे प्रयत्न करत होते. तर असं काही घडलं तुमच्या आयुष्यामध्ये किंवा ह्या नोव्हेंबरमध्ये असं काही तुम्हाला फील झालं, वाटलं, तर मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे. बघा, अचानक नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. सरकारी कामे, प्रशासन, बिल्डिंग, जमीन, लोखंड, इंजिनिअरिंग, अकाउंटिंग, रिसर्च क्षेत्रामध्ये असलेल्यांसाठी तर हा काळ इतका अनुकूल आहे की तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीत. विशेष करून लोखंडाच्या संबंधीमध्ये कारखाने असतील किंवा त्याच्याशी निगडीत आयर्न संबंधित जे कोणी काम करत असतील तर त्यांच्यासाठी तर हा महिना इतका अद्भुत असणार आहे की त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसेल. काहींना तर ऑफिसमध्ये गुप्त चर्चा, प्रोजेक्ट्स किंवा प्रमोशनची संधी मिळणार आहे. पण लक्षामध्ये ठेवा, प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळीच उघड होत असते, म्हणून त्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागणार आहे. या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती ही हळूहळू पण मजबूत रीतीने वाढणार आहे. म्हणजे त्याचा ग्राफ हा खालून वरपर्यंत असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भिण्याचं काही कारण नाही आहे. शुक्राचा प्रभाव वाढत आहे. अचानक तुम्हाला कुठून तरी मिळकती येतील. आर्थिक जे लाभ आहेत ते वेगवेगळ्या सोर्सेसमधून तुम्हाला मिळतील. जुने अडकलेले पैसे म्हणा किंवा एखादे जमीन व्यवहार असू दे किंवा गुंतवणुकीतून तुम्हाला ह्या महिन्यामध्ये भरभरून नफा संभवत आहे.
सोबतच तुमचा खर्च पण वाढेल, पण तो भविष्यासाठी गुंतवणुकीच्या स्वरूपामध्ये असणार आहे. यस, खर्च वाढेल म्हणजे तुम्ही काय कराल, एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही वेगळ्या कंपनीमध्ये वगैरे शेअर्समध्ये वगैरे पैसे गुंतवू शकता. पण इथं थोडंसं सांभाळून तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत. मकर राशीसाठी पैसे आहेत म्हणून लगेच अशा ठिकाणी गुंतवू नका की तिथे तुम्हाला अचानक लाभ मिळू, म्हणजे काहीच न करता लाभ मिळतील अशा ठिकाणी पैसे गुंतवायचे नाही आहेत. कारण शनी महाराज नेहमी कष्ट केल्यावरच फळ देत असतात. तर इथे नक्कीच तुम्हाला लॉस मिळू शकेल. तर थोडंसं जपून तुम्ही गुंतवणूक करा. तुमचा खर्च वाढणार आहे, पण तो मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणुकीमध्ये वाढणार आहे. नोव्हेंबरचा दुसरा अर्धा भाग जो आहे तो तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि आत्मविश्वासामध्ये वाढ करून देणारा असणार आहे. आता बघा, कौटुंबिकदृष्ट्या हा महिना कसा असणार आहे, तर भावनांचा कस लावणार आहे. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांसाठी गोंधळ म्हणजे गोंधळच उडणार आहे. गैरसमज निर्माण होतील, त्यामुळे तुमच्यामध्ये वाद पण होऊ शकतात. तुमचा शांत स्वभाव तुमच्या जोडीदाराला दूर करू शकतो. जर तुम्ही काहीच बोलला नाहीत, काहीच व्यक्त झाला नाहीत, एक्सप्लेन केला नाहीत, तर तुमचा जोडीदार वेगळं काहीतरी त्या शांतपणेचा अर्थ काढू शकतो आणि मग तुमचं नातंही संपण्याची शक्यता आहे. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी तर हा महिना खूप सोने पे सुहागा असल्यासारखा आहे. म्हणजे ज्यांना कोणाला विवाह करायचे आहेत त्यांचे विवाह जुळण्याचे खूप दाट योग मला दिसत आहेत. तर प्रयत्न करत आहात तर अजून प्रयत्न वाढवा, नक्कीच तुम्हाला मनाप्रमाणे फळ मिळतील. जे कोणी विवाहित आहेत ऑलरेडी त्यांच्यासाठी कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. प्रेमाचा गहिरा प्रवाह तुमच्या नात्यामध्ये पसरेल. सोबतच एकत्रपणा अधिक मजबूत होईल. एकमेकांना खूप चांगल्या रीतीने समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. सिंगल जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी जुन्या व्यक्तींकडून पुन्हा संपर्क येण्याची शक्यता आहे. बघा, जुने व्यक्ती जे तुम्हाला सोडून गेलेले होते किंवा तुम्ही त्यांना एक्स वगैरे म्हणू शकता, ते तुम्हाला सोडून गेले होते, तुम्ही त्यांच्यासाठी वाट बघत होतात किंवा तुम्ही पण मूव ऑन झालेले असणार आहात, तरी पण ते तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे. तर असं काही झालं तर मला सांगायला विसरायचं नाही आहे की यस, हे असे व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा आलेले आहेत किंवा त्यांनी माझ्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. असं काही घडलं तर मला नक्की सांगायचं आहे. स्वास्थ्यदृष्ट्या हा महिना खूपच काळजी घेणारा असा असणार आहे, कारण शरीर आणि मन या दोघांचीही तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. झोप, आहार आणि व्यायाम याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे. सोबतच नोव्हेंबरमध्ये तुम्ही स्वतःला नव्याने ओळखू लागाल. गूढशास्त्र, तत्वज्ञान आणि ध्यान मार्ग याकडे तुमची ओढ वाढेल. कधी कधी जीवनामध्ये थांबणं हीच मोठी प्रगती असते. कधी कधी थांबावं माणसाने. आता कसं आहे, मकर राशीचे लोक हे खूप लहानपणीपासून खूप कष्ट करत असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये कष्ट खूप असतात. कंटिन्युअसली त्यांना काम काम काम, दुसरं काही त्यांना दिसतच नाही. तर माझ्या मते हा नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी काहीतरी चेंज घेऊन येतोय. थांबा, 1-2 दिवसासाठी थांबा, आठवड्याभरासाठी थांबा, स्वतःसाठी वेळ काढा, कुठेतरी जा फिरायला, स्वतःसोबत वेळ घालवा. मग थोडंसं तुम्हाला फ्रेश वाटेल आणि पुन्हा तुम्ही नव्याने त्याच कामाला लागाल. पण ह्या वेळेस तुमच्यासोबत असणार आहे फ्रेशपणा. बघा, हा महिना तुम्हाला तेच शिकवणार आहे की जीवनामध्ये थांबणं हीच मोठी प्रगती असते. मकर राशीवाल्यांनो, तुम्ही पर्वतासारखे आहात. वरून कठोर आहात, पण आतून अत्यंत स्थिर आणि विश्वासू आहात. नोव्हेंबरमध्ये हा पर्वत थरथरणार नाही, तर तो नव्या उंचीवर झेपावणार आहे. ज्यांनी संयम, शिस्त आणि श्रद्धा ठेवली त्यांच्या आयुष्यामध्ये नशिबाचं नवीन पर्व सुरू होणार आहे. कधी कधी काळ हा शांत असतो, पण नियती मोठं काही घडवत असते. आणि म्हणून या नोव्हेंबरमध्ये शांत रहा, सज्ज रहा. या महिन्याचा शेवट होईल अगदी शांततेमध्ये, अधिक शक्तिशाली आणि अधिक आत्मविश्वासू. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात जे काही होईल ते नशिबाची शिक्षा नाही, तर ती आहे दैवाची तयारी. कारण पुढचं पर्वतारोहण फक्त तुमच्यासाठीच आहे. विश्व तुम्हाला आता थांबवणार नाही, ते तुम्हाला आता फक्त आणि फक्त ओळख देणार आहे. तुमची स्वतःची एक वेगळी इमेज तयार करणार आहे. तर आत्तापर्यंत जी मी माहिती दिली आहे त्याच्यातली नेमकी कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे,
आणि कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात हे मला तुम्ही सांगायला विसरायचं नाही आहे. नक्कीच कमेंटमध्ये मला शेअर करू शकतात नेमकं कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहे. त्यामुळे आपण कनेक्टेड राहणार आहोत. आणि जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच मला खालच्या नंबरवर जो तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर तुम्ही मला संपर्क साधू शकता. सोबतच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.